तारखेला निवडणूक आहे, आणखी काही दिवसांना आम्ही येणारच आहोत. पण आता आलोच तर आमचे लक्ष्मण भाऊ भेटले आणि यांची रॅली चालू लागली, सगळ्यांना गाठीभेटी घेऊ लागली आणि मला वाटलं की बाबा आपण बी आता त्याच्यात सामील व्हावं. आणि निश्चितच एकनाथराव शिंदे साहेबांनी केलेलं जे विकास काम आहे आपण जनतेपर्यंत ते पोहोचलेलंच आहे. घराघरात दर महिन्याला येतात ना मावशी, पैसे येतात ना. मग कोणता लाडका भाऊ आतापर्यंत आपल्याला दिलाय का असा दर महिन्याला? आणि एकनाथराव शिंदे साहेब जे म्हणतात ते करून दाखवतात की ते असं नाही की काही लोकांनी अफवा केली होती की हे 2-3 महिन्यापर्यंतच आहे, निवडणूक झाली की हे बंद होणार आहे. पण निवडणूक होऊन आता 1 वर्ष व्हायला आहे, झालं काय बंद? सांगा. हे बंद होणारं काम नाही. एकनाथराव शिंदे साहेब म्हणजे एक सर्वसामान्याचे एक शेतकरी पुत्र आहेत. गरिबाच्या अडचणी, गरिबाच्या वेदना काय असतात एकनाथराव शिंदे साहेबाला माहीत आहे. त्यामुळं त्यांच्या उमेदवार आमच्या सोनू वहिनीला आपण प्रचंड मताने निवडून आणूयात. त्यांच्या मागं कोणता एक समाज नाही. त्यांच्या कामावर खुश होऊन बाबासाहेबांचे नातू, सख्खे नातू बाबासाहेबांचे, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर साहेबांनी पण युती केलेली आहे. आणि आता शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली आहे. आणि परवाच सामाजिक न्यायमंत्री समाज कल्याण खात्याचे संजयजी शिरसाट साहेब नांदेडला येऊन गेले. त्यांनी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये त्यांच्या विकासासाठी मंजूर केल्याबद्दल समस्त आंबेडकरी जनतेतर्फे त्यांचं नांदेडला बी भव्य स्वागत परवाच झालेलं आहे. आणि महाराष्ट्रात बी स्वागत होत आहे. त्यांनी अतिशय मातंग समाजाला बी वाटेगाव अण्णाभाऊ साठेंचं जे गाव आहे तिथे बी 45 करोड रुपये त्यांनी दिलेले आहेत त्यांच्या विकासासाठी. म्हणजे हे शिंदे साहेबांचं जे शिंदे साहेबांची जी टीम आहे सर्व समाजाला न्याय देण्याचं काम करते. आणि निश्चितच आपण